नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दिव्य जीवन प्रवास। स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे एक महान संत होते, ज्यांचे भक्तगण आजही त्यांच्या कृपेने जीवन घडवतात। स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म साधारणतः 13व्या किंवा 14व्या शतकात झाला असे मानले जाते। त्यांच्या बालपणाचे तपशील अज्ञात आहेत, परंतु असे मानले जाते की ते श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार होते। बालपणापासूनच त्यांची भक्ती आणि साधना हे त्यांच्या जीवनाचे प्रमुख घटक होते। स्वामी समर्थांनी आपल्या जीवनातील बहुतांश काळ अज्ञात स्थळांवर तपश्चर्या केली। ते कधीही एका जागी स्थिर राहिले नाहीत। त्यांच्या प्रवासात त्यांनी विविध ठिकाणी साधना केली आणि अखेर ते अक्कलकोट येथे स्थिर झाले। अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे स्थायी निवासस्थान झाले। तेथे त्यांनी अनेकांना त्यांच्या संकटातून मुक्त केले आणि त्यांचे आशीर्वाद सर्वांना लाभले। त्यांचे जीवन हे लोकांना ज्ञान, शांती आणि भक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी समर्पित होते। स्वामी समर्थांची शिकवण ही साधी होती, भक्ती, शरणागती आणि सद्गुणांची जोपासना। त्यांनी जीवनातील दुःखांना सामोरे जाण्याचा मार्ग दाखविला आणि प्रत्येक भक्ताला त्यांच्या कृपेने जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग दाखविला। स्वामी समर्थांची कृपा आणि शिकवणी आजही लोकांच्या जीवनात प्रकाश पाडत आहे। त्यांचा जीवन प्रवास आपल्याला भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो। त्यांच्या चरणी वंदन करून आपण आपले जीवन अधिक सकारात्मक आणि सात्विक करू शकतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील भागात आम्ही श्री स्वामी समर्थांच्या प्रमुख चमत्कारांविषयी सांगणार आहोत। जय स्वामी समर्थ।